श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुरुचरित्राला 4 वेदांपैकी एक वेद मानला जातो. गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही समजून घेतला तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे यामध्ये तुम्हाला मिळतात. तुमच्या घरात कितीही कष्ट करा, पण पैसा टिकत नाही. घरात सतत आर्थिक अडचणी, कर्ज, पैशाची चणचण आणि संकटे येत आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि अडचणी सोडवण्याचा मार्ग मग हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेली ही कथा केवळ एका गरीब ब्राह्मणांची कथा नाही, तर दारिद्र्यातून समृद्धीकडे नेणारा एक गूढ आध्यात्मिक संदेश आहे. असे म्हटले जाते की जो भक्त ही कथा श्रद्धेने, लक्षपूर्वक आणि मनपूर्वक ऐकतो, त्याच्या जीवनातील दारिद्र्याची भावना, नकारात्मकता आणि अभावाचे विचार हळूहळू नष्ट होऊ लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुकृपा तेव्हाच फळाला येते जेव्हा त्यासोबत प्रामाणिक कष्ट, सत्कर्म आणि योग्य आचरणाची जोड असते. गुरुचरित्रातील हा प्रसंग आपल्याला शिकवतो की कधीकधी आपण ज्याला आपला आधार समजतो, तीच गोष्ट आपल्या भाग्याच्या मार्गात अडथळा बनलेली असते. आणि जेव्हा सद्गुरू तो अडथळा दूर करतात, तेव्हा प्रथम दुःख होते, पण नंतर उघडतो तो समृद्धीचा खजिना. आज मी तुम्हाला गुरुचरित्रातील दरिद्री ब्राह्मण आणि घेवड्याच्या वेलेची अशी अद्भुत कथा सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुम्ही गुरूंवरील विश्वास, कर्माचे महत्त्व आणि खऱ्या संपत्तीचे रहस्य नव्याने समजून घ्याल. म्हणून हात जोडून श्री दत्तगुरूंना प्रार्थना करा, मन शांत करा आणि ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कोण जाणे, या कथेतील एखादा संदेश तुमच्या जीवनातील दारिद्र्य दूर करण्याचा मार्ग दाखवेल. कथा सुरू करण्याअगोदर मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे आमचे मनोबल वाढते, कारण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिवसरात्र आम्ही मेहनत घेतो. त्यामुळे तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. अजून एक, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहिण्यास मात्र विसरू नका. नमस्कार मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. कथेला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला गुरुचरित्रातील अशी एक अद्भुत कथा सांगणार आहे, जी केवळ दारिद्र्य दूर करण्याचा संदेश देत नाही, तर गुरुवरील अटळ श्रद्धा आणि कर्म यांचे महत्त्वही शिकवते. असे म्हटले जाते की जो भक्त ही कथा मन लावून आणि श्रद्धेने ऐकतो, त्याच्या जीवनातील नकारात्मकता, अभावाची भावना आणि दारिद्र्याची मानसिकता हळूहळू नष्ट होऊ लागते. मात्र लक्षात ठेवा, केवळ कथा ऐकून चमत्कार होत नाहीत. गुरुकृपेसोबत प्रामाणिक परिश्रम, सत्कर्म आणि योग्य आचरणही आवश्यक असते. चला तर मग गुरुचरित्रातील त्या अद्भुत प्रसंगात प्रवेश करूया. एका गरीब ब्राह्मणाची दुःखद अवस्था. गाणगापूर परिसरात एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत धार्मिक, प्रामाणिक आणि सदाचारी होता. त्याची पत्नीही पतिव्रता आणि भक्तिमय स्वभावाची होती. पण त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते. घरात अन्न नव्हते, धन नव्हते, संपत्ती नव्हती. अनेक दिवस त्यांना उपाशी राहावे लागे. त्यांच्या झोपडीसमोर फक्त एक घेवड्याची वेल होती. त्या वेलीवर येणाऱ्या शेंगा विकून किंवा खाऊन ते आपला उदरनिर्वाह करत होते. तीच त्यांची संपत्ती, तीच त्यांची आशा आणि तीच त्यांचा आधार होती. श्री गुरूंचे आगमन. एक दिवस श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज
त्या भागातून जात होते. गरीब ब्राह्मणाने श्री गुरूंना पाहिले आणि त्यांच्या मनात आनंदाची लहर उठली. तो धावत गेला आणि नम्रतेने म्हणाला, गुरुदेव, माझे भाग्य आज उजळले. कृपा करून माझ्या घरात या. घरात काहीच नव्हते, पण भक्ती मात्र भरपूर होती. पत्नीने वेलीवरील काही शेंगा काढल्या, त्यांची साधी भाजी बनवली आणि अत्यंत प्रेमाने श्री गुरूंना भोजन अर्पण केले. गुरूंनी दिलेली अनपेक्षित आज्ञा. भोजन झाल्यावर श्री गुरु घराबाहेर आले. त्यांनी त्या घेवड्याच्या वेलीकडे पाहिले आणि अचानक त्या वेलीला मुळासकट उपटून टाकले. एका क्षणात ती वेल जमिनीवर पडली. ब्राह्मण आणि त्यांची पत्नी स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण ती वेलच त्यांच्या जगण्याचा आधार होती. पत्नी खूप दुःखी झाली. ती म्हणाली, हे काय झाले? ज्यांच्या कृपेने आपले भले व्हायला हवे होते, त्यांनीच आपला आधार हिरावून घेतला. परंतु ब्राह्मण शांत होता. तो म्हणाला, आपण गुरूंना आमंत्रण दिले आहे. गुरु जे करतात ते आपल्या हितासाठीच असते. आपल्याला त्यांचा निर्णय समजला नाही म्हणून तो चुकीचा ठरत नाही, चुकीचा असूच शकत नाही. हीच खरी गुरुभक्ती होती. गुरुवरील अटळ विश्वास. त्या रात्री दोघेही उपाशी झोपले. पण ब्राह्मणाच्या मनात राग नव्हता, तक्रारही नव्हती. फक्त एक विश्वास होता, गुरु माझे वाईट कधीच करणार नाहीत. मित्रांनो, जीवनात जेव्हा संकट येते तेव्हा अनेक जण देवावरचा विश्वास गमावतात. पण खरी परीक्षा तेव्हाच असते. श्रद्धा सुखात ठेवणे सोपे आहे, परंतु दुःखात टिकवणे खूप कठीण आहे. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण त्या वेलीची मुळे काढण्यासाठी जमीन खणू लागला. थोडे खोदल्यावर त्याच्या फावड्याला काहीतरी कठीण वस्तू लागली. त्याने अधिक खोदले आणि अचानक एक मोठा मातीचा हंडा बाहेर आला. तो उघडून पाहिला तर त्यामध्ये सोन्याची नाणी, मौल्यवान वस्तू आणि भरपूर धन होते. ब्राह्मणाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याला समजले, ज्या वेलीला तो आधार समजत होता तीच त्याच्या खऱ्या संपत्तीच्या आड येत होती. या कथेतील गुप्त संदेश. मित्रांनो, ही कथा फक्त धन प्राप्तीची नाही. ही कथा आपल्याला सांगते की अनेक वेळा आपण ज्या गोष्टीला आधार समजतो तीच आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा असू शकते. कधी गुरु आपल्या जीवनातील काही गोष्टी दूर करतात. आपल्याला वाटते नुकसान झाले, पण प्रत्यक्षात काय, ते आपल्यासाठी मोठे दार उघडत असतात. गरिबी नष्ट होण्याचे खरे रहस्य. आता येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ही कथा ऐकल्याने दारिद्र्य दूर होण्याची प्रेरणा मिळू शकते. मनामध्ये सकारात्मकता येऊ शकते, श्रद्धा वाढू शकते. पण फक्त कथा ऐकून आणि काहीतरी प्रयत्न न करता कोणी श्रीमंत होत नाही. स्वतः श्रीगुरूंनी कर्माचे महत्त्व सांगितले आहे. जर तुम्ही मेहनत करत नसाल, कौशल्य वाढवत नसाल, प्रामाणिकपणे काम करत नसाल, तर केवळ चमत्काराची वाट पाहून काहीही बदलणार नाही. गुरुकृपा आणि परिश्रम यांचा संगम झाला कीच जीवनात खरी समृद्धी येते. आज अनेक लोक म्हणतात, माझे नसीब खराब आहे, माझ्याकडे पैसे टिकत नाहीत, घरात सतत अडचणी येतात. पण कधी आपण स्वतःकडे पाहतो का? आपल्या सवयी, आपला आळस, आपला वेळ वाया घालवण्याचा स्वभाव, आपली नकारात्मक विचारसरणी हीच अनेकदा आपल्या जीवनातील घेवड्याची वेल असते. जोपर्यंत ती उपटली जात नाही तोपर्यंत यशाचा खजिना सापडत नाही.
या कथेमार्फत श्री गुरूंचा अंतिम संदेश. मित्रांनो, जर तुम्हाला जीवनातील दारिद्र्य दूर करायचे असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. गुरुवरील श्रद्धा, प्रामाणिक परिश्रम, संयम आणि सकारात्मक विचार. दररोज श्री दत्तात्रेयांचे नामस्मरण करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र श्रद्धेने जपा. गरजूंना मदत करा, अन्नदान करा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. गुरुचरित्रातील या गरीब ब्राह्मणाप्रमाणेच तुमच्या जीवनातही एखादा लपलेला खजिना असू शकतो. फरक एवढाच आहे की तो शोधण्यासाठी श्रद्धा, संयम आणि कष्ट या 3 गोष्टींची गरज असते. श्री गुरुदेव दत्त. जर तुम्ही ही कथा मनापासून ऐकली असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदत्त अवश्य लिहा आणि ही कथा इतर दत्तभक्तापर्यंत पोचवा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.